नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका संगीता पाडवी, मानसशास्त्र विभाग KTHM कॉलेज नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण SYBA वर्गातील प्रकरण 3 दैहिक प्रकारच्या विकृती आणि वियोजित विकृती हे चॅप्टर 3 अभ्यासणार आहोत. यालाच इंग्रजीमध्ये सोमॅटोफॉर्म अँड डिसोसिएटिव्ह डिसऑर्डर असे म्हटले जाते. आज या प्रकरणामध्ये जो टॉपिक आपण अभ्यासणार आहोत तो म्हणजे दैहिक प्रकारच्या विकृती, व्याख्या, स्वरूप, लक्षणे आणि कारणे. चला तर मग बघूया की दैहिक आणि वियोजित विकृती नेमकी काय आहे. तर यालाच इंग्रजीमध्ये सोमॅटोफॉर्म अँड डिसोसिएटिव्ह डिसऑर्डर असे म्हटले जाते. तर आज आपण या प्रकरणातील दैहिक लक्षण विकृती अभ्यासणार आहोत. यामध्ये पहिला मुद्दा जो आहे तो म्हणजे व्याख्या आणि स्वरूप, डेफिनेशन अँड नेचर. त्यानंतर लक्षणे, कारणे आणि यावरील विविध प्रकारचे जे उपचार आहेत ते आपण सविस्तरपणे अभ्यासणार आहोत. तर दैहिक लक्षण विकृती यालाच हिस्टेरिया असे सुद्धा म्हटले जाते. आत्ताचे नाव जे आहे ते म्हणजे सोमॅटायझेशन. सोमॅटायझेशन यामध्ये सोमा म्हणजेच बॉडी किंवा त्यालाच आपण मराठीमध्ये शरीर असे म्हणतो. मग ही विकृती नेमकी काय आहे ते आपण पाहूया. यामध्ये रुग्ण व्यक्तीला कोणताही शारीरिक आजार नसून मानसिक कारणांमुळे आजाराची शारीरिक लक्षणे उद्भवलेली दिसून येतात. दैहिक प्रकारच्या विकृती म्हणजे नेमकं काय, तर सातत्याने कोणत्या ना कोणत्या शारीरिक व्याधी अनुभवणे, पण शारीरिक व्याधीचे किंवा आजाराचे मूळ हे शरीरात किंवा इंद्रियजन्य दोषात नाही तर आंतरिक मानसिक संघर्षात असते. अशा विकृतींना दैहिक प्रकारच्या विकृती असे म्हटले जाते. तर यामध्ये आपण पाहिले की सोमॅटोफॉर्म यालाच हिस्टेरिया असेही म्हटले जाते. सोमॅटायझेशन यामध्ये सोमा म्हणजेच बॉडी किंवा शरीर. तर या आजारामध्ये रुग्ण व्यक्तीची आजारपणामध्ये खूप वर्ष निघून जातात. रुग्ण व्यक्ती या आजाराला खूप वैतागतात, कंटाळतात. ते सारखे कुटुंबातील व्यक्तींकडे, डॉक्टरांकडे त्यांच्या आजाराच्या तक्रारी करत असताना दिसून येतात. उदाहरणार्थ, माझे डोके दुखते, माझे पोट दुखते, म्हणजे हे दुखते, ते दुखते असे सारखे म्हणत असतात. हे रुग्ण अनेक डॉक्टरांकडे, अनेक स्पेशालिस्टकडे जाऊन CT स्कॅन, MRI अशा अनेक टेस्ट करतात, परंतु त्यांचे सर्व रिपोर्ट हे नॉर्मल येतात. त्यांच्या आजाराचे कोणतेही निदान किंवा डायग्नोसिस होत नाही. त्यांना वाटते आपला आजार हा दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे किंवा गंभीर होत चाललेला आहे. या सर्व गोष्टी करण्यामध्ये रुग्ण व्यक्तीचा वेळ तर जातोच, परंतु भरपूर मोठ्या प्रमाणात पैसाही खर्च होत असतो. रुग्ण व्यक्तीला शारीरिक, मानसिक आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून ताण म्हणजेच स्ट्रेस जाणवायला लागतो. तर अशा प्रकारे सोमॅटोफॉर्म किंवा सोमॅटिक सिम्प्टम डिसऑर्डर जी आहे ती आपल्याला इथे सांगता येईल. यानंतर पाहूया आपण या विकृतीचे स्वरूप, नेचर. प्रत्यक्षात कुठलाही इंद्रियजन्य शारीरिक दोष नसतानाही व्यक्तीत नेहमीच कुठल्या ना कुठल्या शारीरिक आजाराच्या तक्रारी ह्या आढळून येतात. या आजारामध्ये मानसिक तणाव, दुःख, सातत्याने होणारे आघात अथवा अपेक्षित गंभीर घटना यामुळे शरीराला आजार होण्यास सुरुवात होते.
व्यक्तीची मानसिक अवस्था ही नाजूक बनत जाते व मनाऐवजी त्याचे परिणाम शरीरावर दिसू लागतात. तर रुग्ण व्यक्ती शारीरिक तक्रारींची सुरुवात वयाच्या 30 वर्षांआधीच सुरू करत असते आणि पुढे दीर्घकाळ अनेक वर्षे सातत्याने रुग्णाच्या प्रकृती स्वास्थ्यविषयक किंवा आरोग्यविषयक तक्रारी सुरूच असतात. त्यामुळे या रुग्ण व्यक्तीच्या किंवा आजारी व्यक्तीच्या सामाजिक व्यावसायिक कार्यक्षमतेवरती विपरीत परिणाम झालेला किंवा दुष्परिणाम झालेला दिसून येतो. सोमॅटायझेशन विकृत रुग्ण कधीकधी अत्यंत उत्साहाने आणि अलंकारिक पद्धतीने त्यांच्या शारीरिक समस्यांचे वर्णन करताना दिसून येतात. उदाहरणार्थ, ते त्यांच्या आजाराचे असे वर्णन करतात की जसे, मी उठलो तेव्हा माझे शरीर ओंडक्यासारखे ताठ झाले होते. मी द्रवरूप कणही प्राशन करू शकणार नाही. मी एखाद्या मरतुकड्या मांजरा इतका अशक्त झालो आहे. थोडेफार छातीवर दाब आला असेल तर तो म्हणेल, माझ्या हृदयाला जणू लोखंडी पट्ट्याने घट्ट असे बांधून ठेवलेले आहे. अशा विविध प्रकारे शरीर लक्षणांचे रुग्ण उत्साहाने आणि अलंकारिक शब्दात आपल्या आजाराचे वर्णन करताना दिसून येतात. त्याचबरोबर रुग्णांची आत्मकेंद्री वृत्ती व विकृती लक्षणांचे अतिनाटकीय पद्धतीने वर्णन करणे, अशा वैशिष्ट्यांमुळे सोमॅटायझेशन विकृतीचे हिस्ट्रॉनिक व्यक्तिमत्व विकृतीशी तसेच अतिउत्तेजितपणा व अपरिपक्व वर्तन लक्षणांमुळे डिप्रेशन व चिंता विकृतीशी साम्य दिसते. ही विकृती पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये अधिक प्रमाणात आढळून येते. तर अशा प्रकारे हे या विकृतीचे स्वरूप आपल्याला इथे सांगता येईल. दैहिक प्रकारच्या विकृतीला मनोकायिक आजार असे सुद्धा म्हटले जाते. तर या विकृतीत व्यक्तीला शारीरिक व्याधी झाल्याचे भासत असते किंवा खूप मोठा शारीरिक आजार झालेला आहे असे वाटत असते, परंतु वास्तवात व्यक्तीत कोणताही शारीरिक दोष किंवा विकार उद्भवलेला नसतो. या विकृतीला पूर्वी बिकेट सिंड्रम असे संबोधले जात होते. यानंतर आता आपण पाहूया या विकृतीची विविध लक्षणे, सिम्पटम्स. यामध्ये पुढील लक्षणे सांगितलेली आहेत. त्यामध्ये पहिले लक्षण आहे दुःख वेदनाच्या तक्रारी. यामध्ये रुग्ण व्यक्तीला सतत पाठीत, ओटीपोटात, छातीमध्ये दुखत असते. तसेच सांधे दुखणे, हातपाय दुखणे, गुदाशय इत्यादी भागामध्ये दुःख वेदना जाणवतात. विशेष म्हणजे स्त्री रुग्णांमध्ये रजस्वला काळात म्हणजेच पिरियडच्या काळामध्ये आणि लघवी करताना दुःख वेदनांचा अनुभव येत असतो. त्यानंतर दुसरे लक्षण सांगितलेले आहे ते म्हणजे जठरातील लक्षण तक्रारी किंवा पचनसंस्थेतील तक्रारी. यामध्ये मळमळ होणे, अतिसार, अनेक खाद्यपदार्थांची ॲलर्जी, अन्नमार्गाशी संबंधित तक्रारी यात दिसून येतात. त्याचबरोबर पोट फुगणे, जुलाब होणे, उलट्या होणे अशा प्रकारच्या पचनसंस्थेशी संबंधित तक्रारी रुग्णाच्या बाबतीत दिसून येतात. त्यानंतर पुढील लक्षण जे आहे ते म्हणजे लैंगिक विषयाशी संबंधित तक्रारी. यामध्ये लैंगिक उदासीनता, स्त्रियांच्या संदर्भात रजस्वला चक्रातील म्हणजेच पिरियडच्या सायकलमध्ये अनियमितपणा जो आहे तो निर्माण झालेला दिसून येतो. पिरियड्समध्ये अतिरिक्त रक्तस्राव होणे, त्याचबरोबर स्त्रियांच्या बाबतीत प्रेग्नन्सीच्या काळात किंवा गरोदरपणात संपूर्ण काळ ओकाऱ्या होणे, उलटी होणे, मळमळ होणे इत्यादी तक्रारी दिसून येतात. त्यानंतर
मिथ्या किंवा ब्रेन मस्तिष्क न्यूरोलॉजिकल समस्या. यामध्ये रुग्ण व्यक्तीला वाटते की आपली दृष्टी ही अधू होत आहे किंवा आपल्याला दिसेनासे होत आहे. द्विप्रतिमानुभव होत असतो. दोन प्रतिमा व्यक्तीला समोर दिसत असतात. बहिरेपणा, ऐकू न येणे, स्पर्श न जाणवणे, विभ्रम होणे, आवाजातील बिघाड, कारक समन्वय व तोल सांभाळणे इत्यादी क्रियेतील दोष रुग्णांमध्ये निर्माण झालेला दिसून येतो. त्याचबरोबर वीकनेस, अशक्तपणा, घसा खवखवणे, एखादा पदार्थ गिळताना त्रास होणे, वारंवार लघवीची भावना होणे, अपस्मार, फिट्स येणे अशा अनेक समस्यांबाबत रुग्णांच्या तक्रारी इथे आढळून येतात. सोमॅटायझेशन विकृतीत यापैकी कोणत्या ना कोणत्या समस्या ह्या सातत्याने जाणवत असतात आणि या विविध समस्यांची किंवा शारीरिक तक्रारींची सुरुवात ही व्यक्तीच्या वयाच्या 30 वर्षापासून किंवा त्याआधीच सुरू होते आणि दीर्घकाळ पुढे ही समस्या रुग्णाच्या बाबतीत दिसून येते. यानंतर अजूनही काही लक्षणे आपल्याला रुग्णाच्या बाबतीत सांगता येतील. ती म्हणजे रुग्णाला झोप न येणे, आजाराबद्दल एकच एक तक्रार करणे, उदाहरणार्थ सतत पोट दुखणे, डोके दुखणे, सांधे दुखणे, मला एखादा मोठा आजार झालेला असावा या विचाराने रुग्ण व्यक्ती सतत त्रस्त झालेली असते. उदाहरणार्थ कॅन्सरसारखा आजार झालेला आहे अशा अनेक शंका रुग्णाच्या मनात घर करून राहत असतात. तसेच आजाराविषयी भीतीदायक विचार, नकारात्मक विचार सतत रुग्णाच्या मनात येत असतात. त्यांच्या शरीरामध्ये ताकद राहत नाही. म्हणजेच ही रुग्ण व्यक्ती सतत विचारामध्ये मग्न असल्यामुळे त्यांची सर्व शक्ती किंवा एनर्जी वाया जात असते. आपला आजार बरा होणार किंवा नाही यामुळे त्यांच्या मनात नेहमी आत्महत्येचे, सुसाईडचे विचार येत असतात. हे असे विचार किंवा ही अशी लक्षणे पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये अधिक प्रमाणात आढळून येत असतात. यानंतर बघूया आपण ह्या आजारावरील किंवा ही आजार निर्माण होण्याची कारणे, कॉजेस. एखादा जुनाट आजार जो असतो तो बरा होतो, पण त्या आजाराच्या विचारात रुग्ण व्यक्ती सतत असते. त्याच्यामुळे हा आजार बरा झालेलाच नाही असे रुग्णाचे विचार सतत निर्माण होत असतात. व्यवस्थित उपचार केला गेला नाही तर हा आजार वाढतो. शारीरिक आजारासंबंधीची लक्षणे मानसिक ताणामुळे निर्माण होत असतात. मेंदूमध्ये असणारे अनेक रसायनांच्या किंवा न्यूरोट्रान्समीटरच्या कमी जास्त प्रमाणात स्रवण्यामुळे हा आजार निर्माण होतो. अशी विविध कारणे दैहिक प्रकारच्या किंवा मनोकायिक आजाराशी निगडीत असलेली आपल्याला इथे सांगता येतील. यानंतर या आजारावरती उपचार किंवा ट्रीटमेंट कोणकोणती केली जाते तर औषधे. यामध्ये अँटीडिप्रेशन किंवा नैराश्यजन्य जी औषधे आहेत त्यांचा उपचार म्हणून वापर केला जातो. हिप्नॉसिस म्हणजेच संमोहनोपचार हे रुग्णांवरती केले जातात. त्याचबरोबर मेडिटेशन म्हणजेच ध्यानधारणा. रुग्ण व्यक्तीने नकारात्मक विचार जे आहेत ते मनातून काढून टाकण्यासाठी ध्यानधारणा करावी, यासाठी रुग्णांना उपचार किंवा ट्रीटमेंट दिली जाते. त्यानंतर काउन्सिलिंग म्हणजेच समुपदेशनही रुग्णांचे वारंवार केले जाते. त्याचबरोबर काही थेरपीज आहेत की ज्यांचा वापर रुग्णाला उपचार म्हणून केला जातो. त्यामध्ये REBT, कॉग्नेटिव्ह थेरपी, सायकोथेरपी म्हणजेच बोधनिक उपचार, मानसिक उपचार जे आहेत
ते रुग्णांसाठी अवलंबले जातात. हे सर्व उपचार जे आहेत हे 3 ते 6 महिने व्यवस्थितपणे केले तर रुग्ण व्यक्ती या आजारातून पूर्णपणे बरी होऊ शकते. म्हणजेच या आजारातून बरे होण्यासाठी रुग्ण व्यक्तीला प्रॉपर ट्रीटमेंट मिळणे हे खूप गरजेचे आहे, त्याचबरोबर आवश्यकही आहे. यानंतर प्रिव्हेन्शन म्हणजेच काळजी कशा प्रकारे घेतली गेली पाहिजे, तर रुग्णाने स्वतःची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. त्याचबरोबर रुग्ण व्यक्तीने पुरेशा प्रमाणात झोप घेणे हे आवश्यक आहे. रुग्ण व्यक्तीने नकारात्मक विचार हे बाजूला करून सकारात्मक विचार करणे खूप आवश्यक आहे. म्हणजेच पॉझिटिव्ह थिंकिंग करणे हे तिच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर रुग्ण व्यक्तीने स्वतःवर विश्वास ठेवणे, त्याचबरोबर हलका किंवा हेल्दी आहार घेणं इत्यादी गोष्टी जर रुग्णाने व्यवस्थितपणे काटेकोरपणे पालन केले तर रुग्णाला किंवा रुग्ण व्यक्तीच्या मनामध्ये कुठलाही नकारात्मक विचार हा आजाराविषयी येऊ शकत नाही. तर अशा प्रकारे आज आपण प्रकरण 3 यातील दैहिक लक्षण विकृती जी आहे किंवा मनोकायिक आजार जो आहे याचे स्वरूप, व्याख्या, लक्षणे, कारणे आणि उपचार हे सविस्तरपणे अभ्यासलेले आहेत. धन्यवाद. थँक यू.